भविष्याचा वेध घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापरावे. डॉक्टर प्रशांत अथनी. लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सॉफ्टवेअर, टीव्हीसह शाळेला अनोखा नजराणा. आज जग हे माहिती तंत्रज्ञानाचं आहे. प्राथमिक शिक्षणात लोकसहभागातून त्याचा वापर वाढवणं आवश्यक असून कमी कालावधीत मुलांना ज्ञानप्राप्ती व्हावी याकरिता ग्रामस्थांचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. समाजातील प्रत्येक घटकाने प्राथमिक शिक्षण समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. मराठी उच्च प्राथमिक शाळा यरनाळ या शाळेत ई-लर्निंग क्लासरूम उद्घाटन अक्काताई कांबळे अध्यक्ष ग्रामपंचायत यरनाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी डॉक्टर अथनी बोलत होते. प्राथमिक शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी कष्ट सहन करावं यावरच आपले भविष्य अवलंबून असून ग्रामस्थांनी लोकसहभागातून मुलांसाठी संगणक, टीव्ही, सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्यामुळे मुलांच्या ज्ञानात नक्कीच भर पडणार आहे. प्राथमिक शालेय शिक्षणाचा पाया मजबूत होईल. यानंतर यरनाळ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि विद्या मंदिर निपाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका आणि पर्यावरण प्रेमी प्राथमिक शिक्षक नामदेव चौगुले या दाम्पत्यास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत अथनी व अक्काताई कांबळे अध्यक्षा ग्रामपंचायतच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. माहिती तंत्रज्ञानावर गेली 14 वर्ष काम करणारे आणि ज्यांनी हजारो वृक्ष निर्मितीसह भेट रूपात रोपे देणारे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी सॉफ्टवेअर्स वापरून 30% वेळ शिक्षकांना अध्यापनास लागेल आणि 70% वेळ मुलांना स्वयं अध्ययनास मिळणार असून सॉफ्टवेअर मधील खेळाच्या माध्यमातून शिक्षण आणि परीक्षा तयारी सहजतेने करता येईल. बदलणाऱ्या आव्हानाबरोबरच नवे ज्ञान आत्मसात करावे या शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयवादी बनावे असे प्रतिपादन त्यांनी केलं. तर अपूर्वा चौगुले यांनी माहेरचा हा सत्कार अविस्मरणीय असून संस्कारक्षम जीवन हा यशाचा मार्ग आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाची आपणास संधी मिळाली असं मनोगतातून त्यांनी विचार मांडले. प्रत्येकाने शाळेच्या भौतिक सुविधेसह ई-लर्निंगसाठी नारायण मिरचे, सुरेश घाडगे, दिनकर लाटकर, अशोक इंजल, पीडी पोवार, आनंदा पोवार, नागेश इंजल, प्रकाश जनवाडे, एकनाथ घाडगे, प्रदीप जोशी, पांडुरंग पोवार, संदीप संकपाळ, नवनाथ घाडगे, संभाजी गायकवाड, शरद शेळके, रघुनाथ पोवार, तानाजी पोवार, संतोष पोवार या देणगीदार यांच्या मदतीनं ई-लर्निंग सुविधा निर्माण करण्यात आली असून या सर्वांचा सत्कार करण्यात आला. दिग्विजय निंबाळकर उपाध्यक्ष यांनीही शाळेसाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यामुळे शाळेला भौतिक सुविधा पूर्तता करण्यात आणि शासकीय निधी जास्तीत जास्त मिळवून शाळेचा सर्वांगीण विकास करण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. सर्व उपस्थितांनी ई-लर्निंगचे प्रात्यक्षिक करून पाहिलं आणि शिक्षण प्रक्रिया तंत्रज्ञान वापर कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी भूषण खामकर, SDMC अध्यक्ष यांच्यासह दौलतराव निंबाळकर, सिद्धोजीराव निंबाळकर, गुलाबराव निंबाळकर, किसन देसाई, अमरसिंह निंबाळकर, ज्योतिराम पोवार यांच्यासह ग्रामस्थ बंधू भगिनी विद्यार्थी उपस्थित होते. मनोगते प्रशांत अथनी, नामदेव चौगुले, अपूर्वा चौगुले, दिनकर लाटकर, अशोक इंजल, नवनाथ घाडगे, दिग्विजय निंबाळकर यांची मनोगते झाली. मुख्याध्यापक SS तावदारे यांच्यासह सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. सूत्रसंचालन निकम मॅडम यांनी केलं तर आभार कदम सर यांनी मानले.
शिवाय तसा कोणताही कार्यक्रम असो, तो छोटा असो मोठा असो, त्या कार्यक्रमाला शोभा नाही कार्यक्रमाच्या अध्यक्षांशिवाय। यानंतर दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावी गती, कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावे गती, विद्या दे शक्ती दे ज्ञान दे मा सरस्वती। या ठिकाणी आताच अध्यक्ष निवड झालेली आहे, तसेच या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुणे सर्व उपस्थित मान्यवर आलेले आहेत। या सर्वांना मी विनंती करते की आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीच्या फोटोपूजनाने तसेच दीप प्रज्वलनाने करावी। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः, शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः, शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्नमोस्तुते, शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः, शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्नमोस्तुते। आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या एजन्सीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामपंचायत उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, एजन्सीचे सर्व सदस्य आणि महत्त्वाचे या शाळेसाठी देणगी दिलेले, मग देणगीदाराचा फार मोठा सहभाग आहे। त्या सर्वांचं उपस्थित असलेल्या सिडको कंपनीचे किंवा धर्मस्थळचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, डिप्टी सर, सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। असंच आमच्या शाळेला देणगी मिळत राहतो। आमची शाळा पुढं
होत आमच्या शाळेचं नाव लवकर व्हावं असं विनंती करून सर्वांना नाव बनत राहिलं असेल तरी पण पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून माझं हार्दिक स्वागत संपवेल. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच निप्पाणीचे प्रख्यात ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर प्रशांत अत्नी सर, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नामदेव चौगुले सर, त्याचबरोबर आमच्या शाळेचे SDMC अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य व इतर शिक्षणप्रेमी व आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे देसाई सर, काही तिची तब्येत ठीक नसल्यामुळे शाळेला हजर होऊ शकले नाही, त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. तर या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे स्वागत परत एकदा करून मी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकातून मांडत आहे. तर ग्रामपंचायत व धर्मस्थळाच्या माध्यमातून यापूर्वी आमच्या शाळेला LED TV व सोलर पॅनल दिलेला आहे. त्याचा आम्हाला शाळेसाठी खूपच उपयोग होत आहे. तर आजकाल बऱ्याच शाळेतून गेट टुगेदर हा कार्यक्रम राबवून आपल्या बालपणीच्या गोष्टींना उजाळा देत आहे. तर आपण ज्या शाळेत शिकलो, स्वतःच्या पायावर उभे राहिलो, त्या शाळेचे काहीतरी आपण देणे लागतो हे ओळखून सर्वप्रथम माजी विद्यार्थी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर सर व त्यांच्या ग्रुपने केली. तर इतर माजी विद्यार्थ्यांनी देखील गेट टुगेदर केले व इतर आम्हाला शाळेवर पैसे व वस्तू स्वरूपात मदत केली. त्या सर्वांची मी माझ्या शाळेच्या वतीने ऋणी आहे. तर आज देखील माजी विद्यार्थी एकत्र येऊन मुलांच्या शिक्षणात भर पडावी व मुलांना अद्ययावत ज्ञान मिळावे, कम्प्युटरचे ज्ञान मिळावे, तसेच शालेय अभ्यासक्रम पाहता यावा व वर्ग सजावटीसाठी डिजिटल वर्ग संकल्पना अंमलात आणून शाळेची शोभा वाढवली. आणि शाळेसाठी त्यांनी 2 कम्प्युटर, TV व डिजिटल वर्ग करून आमच्या शाळेची शोभा वाढवली आहे. त्यासाठी मी आमचे सर्व शिक्षक स्टाफ, मुख्याध्यापक, SDMC अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्याकडून कृतज्ञपूर्वक आभारी आहोत. त्याचबरोबर आमच्या इथून विचारून गेलेल्या माझ्या सहकारी भगिनी देसाई मॅडम, कांबळे मॅडम व घाटके मॅडम यांनी देखील झेरॉक्स सुविधा, प्रिंटर देणगी दिली आहे. त्यांचा देखील आमच्या शाळेत भरपूर प्रमाणात उपयोग होत आहे. तर माझे विद्यार्थी शाळेची प्रगती व्हावी म्हणून झटत आहेत. तरी येथे जमलेले नागरिक, ज्येष्ठ पालक आणि मुलं यांच्या आमच्या शाळेत मुलांना घालून आमच्या शाळेचा पट वाढवा ही आमची मनापासून विनंती आहे. तर शाळा म्हणजे गावचा आरसा असतो. यासाठी जर पटसंख्या असेल तर आम्ही शिक्षक इथे राहू शकतो. यासाठी भरपूर प्रमाणात आपले मुलांना इथं शाळेत घालून आमची पटसंख्या वाढवावी अशी माझी विनंती आहे. तर संयोजकांनी मला प्रास्ताविक भाषण बोलण्यासाठी जी संधी दिली त्यांची मी खूप खूप आभार. आमच्या येरनाळ शाळेचे SDMC अध्यक्ष श्री खामकर सर त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करावा असं मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक SS तावरे सर यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर येरनाळ ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा माननीय श्रीमती कांबळे मॅडम यांचा सत्कार आमच्या शाळेतील बदलती मॅडमांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर येरनाळ ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष यांचा सत्कार आर्यन पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. निपाणी भागातील सुप्रसिद्ध असे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर प्रशांत अत्नी सर आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा मी आपल्या गावातील शिक्षणप्रेमी दौलतराव निंबाळकर सर, हंसिनाथ कारखान्याचे माजी परिचयकर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रशांत अत्नी सरांचा पुष्पहार घालून सत्कार करावा.
म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते आणि प्राथमिक शिक्षण अर्जुनी तालुका कागल येथील सर श्री नामदेव चौगले सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे. त्यांचा आपल्या ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष श्री निंबाळकर सर विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तसेच चौगले सर सहपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. अभुवान नामदेव चौगले मॅडम आमच्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलेला आहे. त्यांचा सत्कार एस एस पाटील मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. समरसिंह निंबाळकर सर यांच्या पत्नीच्या ऐवजी काही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार कदम सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. समरसिंह निंबाळकर सर त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना सामाजिक कार्यकर्ते तसेच यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले नंदकुमार कुलकर्णी कॉम्प्युटर सेट आमच्या शाळेला मिळालेले यानंतर दुसरे देणगीदार आहेत सुरेश रामचंद्र गाडगे. आपल्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षणप्रेमी यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमासाठी लावलेले प्रमुख अतिथी श्री अत्ती सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सुरेश रामचंद्र गाडगे तुमचं मिळालेलं अतिशय छोटा आहे. त्यानंतर दिनकर शंकर लाटकर सर रिटायर्ड शिक्षक यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे चौगले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो फक्त सत्कारासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपला वेळ तेवढे करतो. सत्कार आपल्या ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष श्री दिग्विजय सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यांचाही या ठिकाणी पहिला जो झाला तो आम्ही स्वागत केलं. आता आमच्याकडून आमच्या शाळेकडून हा सत्कार तुमच्याकडं क्रमप्राप्त आहे. पंढरपूर पवार सर यांचा सत्कार बाळासाहेब पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आनंदा रामचंद्र पवार मुंबई पोलीस गिरीश रामचंद्र पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार राजू फडके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. संदीप
त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी हजर झालेले आणि त्याचबरोबर आमच्या शाळेला मुलांच्यासाठी वह्या देणगी तसेच पाहुण्यांना गुलाबाची रोपं ज्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी जातो त्यावेळेला आम्ही गुलाबाची रोपं आणून आमच्या घरामध्ये आम्ही त्यांची बागच तयार केलेली आहे. असे निसर्गप्रेमी आणि त्याचबरोबर त्यांना परवा वसंतरा पुरस्कार पण मिळाला. त्याचं सत्कारासाठी आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं तुम्हाला मी 12 कोटी झाडं देणार आहे. पण काय झालेलं आहे ती झाडं आज सकाळी त्यांनी अगदी काटेकोरपणे जाऊन आज मला झाडं पाहिजेतच म्हणून सांगून ती झाडं आज आम्हाला आता जस्ट 10 मिनिटात तिथे उतरलेले असे हे निसर्गप्रेमी आणि आमचे शिक्षक आमचे जावई यवनाचे आणि आमची कन्या या दोघांनाही मागच्या महिन्यात पुरस्कार मिळाला. त्याबद्दल आम्ही त्याचे या ठिकाणी आवर्जून सत्कार करणार. त्यांनी शिका एवढं मी जास्त काय बोलणार नाही कारण यर्नाळमध्ये ही आपली एकमेव शाळा आहे आणि बऱ्याच म्हणजे इथं जे बसलेले आहेत ते बरेच म्हणजे सर्व माजी विद्यार्थी असतील मोठे असतील आता ज्येष्ठ असतील तर सर्वांनी तर शिक्षण घेऊन गेलेलं आहे आणि त्या आपल्या शाळेबद्दल जरी तुम्ही बाहेर राहत असला कोण कोल्हापूरमध्ये राहत असाल कोण मुंबईला राहत असाल पण त्यांची जी ओढ आहे ती खरंच महत्वाची आहे. आणि सुरेशांना असतील बाकी त्यांची टीम असेल लाडकर सर असतील मी कुणाचं एका दुसरं नाव प्रत्येकाचं काही घेणार नाही पण सर्वांनी समजून घ्यायचं आहे. या सर्वांनी संकल्पना मांडली आणि ती सत्यात उतरली कारण आजच्या धावत्या युगामध्ये कॉम्प्युटर ही काळाची गरज आहे. मगाशी मॅडमने सांगितलं होते की पहिला पाटी आणि पेन्सिल होती पण त्यानंतर वही जागा घेतली आणि आता कॉम्प्युटर युग आहे. तुम्ही आता यर्नाळमध्ये बसून तुम्ही जगातील पूर्ण माहिती घेऊ शकत होता. आधी ती परिस्थिती नव्हती. प्रत्यक्ष तुम्हाला तिथं जायला लागत होतं माहिती घ्यायला लागत होतं. आता तर जसं कॉम्पिटिशन आहे तसं सोपंही झालेलं आहे. ह्याच्या आधी तुम्हाला बरेच परिश्रम घ्यायला लागत होते पुस्तक वाचायला लागत होतं. आता नेटवर तुम्ही एकदा टाकला तर ती पूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. परत मगाशी सांगितलं की कॉम्प्युटर जे आपल्या ग्रामपंचायत आणि धर्मस्थळ हे 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्याने धर्मस्थळच्या संयुक्त विद्यमानानं आपण ते सोलर पॅनल आणि स्क्रीन डिजिटल स्क्रीन दिलेली आहे. त्याचबरोबर आज जे इथं मान्यवर आलेले आहेत त्याचबरोबर जे देणगीदार आहेत त्या देणगीदारांचं खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे. आता मी सर्वांची नाव काय घेत नाही मला सर्वांनी घेतलेलं आहे. इथून पुढे सुद्धा काय गावात कुठलीही शाळेबद्दल कुठलीही सरांनी
शाळेबद्दल कुठलीही काही योजना असेल तर आता मग सांगितलं देसाई सर असतील, त्यानंतर ह्याच्या आधीचे पण सोलापूर सर होते, आता तावदारी सर आहेत, या आधीच्या मॅडम होत्या, पाटील मॅडम आहेत, इंदल सर आहेत. त्या सर्वांनी जी संकल्पना मांडलेली आहे, इंदल सर असतील, ही गावातल्या लोकांनी सुद्धा म्हणजे गावात आपल्या गावामध्ये एक विचार चांगले आहेत की गावामध्ये राजकारण असतं पण शाळेमध्ये कोणी राजकारण करत नाही. आणि खरोखर ही कौतुकास्पद बात आहे, कारण गावचा विकास व्हायचा असेल राजकारण एका ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि शाळेमध्ये आपण राजकारण विरहित इथं जे आता जो कार्यक्रम केला खरोखरच छान आहे. इथून पुढेही आपण असाच कार्यक्रम करावा. आणि नामदेवराव चौगले सर आणि वास्कर मॅडम खरंच ते एक अतिशय सुंदर अशी जोडी आहे, कारण त्यांना आदर्श पुरस्कार मिळालेला आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर एक पर्यावरण प्रेमी पण आहेत. एक थोडक्यात सांगतो, कारण आता कसं झालेलं आहे वृक्षतोड वगैरे बरीच होत आहे. आता आपल्या स्मशानभूमीमध्ये 10 ते 12 फुटाची झाडे आणलेली आहेत. ह्याच्या आधी सुद्धा आपले पवार काय रघुनाथ पवार त्यांच्या टीमनं सुद्धा यर्ना ते निप्पाणी पूर्ण झाडे लावलेली आहेत. जरा त्यावेळेला कसं त्यांची संकल्पना चांगली होती पण एक चुकलं काय तिथं सर, ती झाडं त्यांनी थोडी छोटी दिली. एक कमीत कमी 6 फुटाची त्यांनी झाडं द्यायला पाहिजे होती, पण असून देत त्यांनी ती संकल्पना चांगली मांडली. त्यानंतर प्रत्येक रविवारी येऊन त्याची त्यांनी देखभाल करतात. गावकऱ्यांचं पण एक कर्तव्य आहे, त्यांनी झाडं दिली त्यांनी पोषण करावं असं मानत नाही. शाळेची मुलं जात असतात त्यांनी सुद्धा जाताना एखादं पाणी घालावं. फॉरेस्टचा चेअरमन तर मीच आहे, फॉरेस्ट कमिटी चेअरमन. ह्याच्या आधी दादा होते, फॉरेस्टमध्ये पण झाडे लावलेले आहेत. तर साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेला सुद्धा कसं होतंय सरकारी काम असल्यावर थोडंसं झाडं लावलेले आहेत रामलिंगपर्यंत, त्यातली पण 60-70% झाडं जगलेली आहेत. सर्वांना एकच सांगायची विनंती आहे की आपण गावामध्ये काम करत असताना घर तट काय आणायचं नाही, आपल्या गावामध्ये आणत पण नाही. ही पण वकील साहेब चांगली गोष्ट आहे. आणि इथून पुढे पण बोलायचं बरंच आहे, पण मी जास्त काय बोलणार नाही कारण बरंच मान्यवर आले आहेत. डॉक्टर साहेब असतील, सर असतील, तर आम्ही काय वारंवार शाळेत येत असतोय, मुलांना माहिती असतं, ह्यांचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला मिळावं. आणि त्यांनीही काही त्यांच्याकडच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना सांगाव्यात आम्हाला. आम्ही माजी विद्यार्थी म्हणून एक मेंबर वगैरे न म्हणता एक माजी विद्यार्थी म्हणून त्याचं तंतोतंत पालन करू एवढंच मी एक छोटंसं भाषण करून माझं 2 शब्द संपवतो. गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर शिक्षण इथं ते निप्पाणीला जाऊन किंवा असं ट्युशन करून काय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आमच्या एक मित्रमंडळीने असं ठरवलं की या गरीब विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटरचे जे बेसिक इथं जर शिकून गेली तरी ते पुढं त्यांना हायस्कूल लेवलला यायला त्याला कम्प्युटरचं ज्ञान तिथं निप्पाणी वगैरे मिळू शकते. तर प्राथमिक सुरुवात आपण इथं करून द्यायच्या उद्देशानं गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी कम्प्युटरची जी सोय आहे ती इथं आपण करून द्यायची असं आमचे सगळे मित्रमंडळी ठरवलं आणि ती सत्यात पण आणली. आणि इथून पुढे ते मुलांना कम्प्युटरचं चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांनी इथनं मुलं घडवावेत शिक्षकांनी. आणि ते शिक्षक आमचे सगळे सहकारी चांगले आहेत. कम्प्युटरचे पण इथं आता मॅडम आहेत, त्यांनी त्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं शिक्षण चांगल्या प्रकारे देऊन इथून पुढे त्यांना कम्प्युटरचं ज्ञान द्यावं एवढीच अशा या कार्यक्रमासाठी आम्ही डॉक्टर आथनी सर एक ऑर्थोपेडिक तज्ञ सर्जन असे आम्हाला या ठिकाणी यावं असं आमची इच्छा होती, पण आम्ही त्यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो तर त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि आम्हाला विचारलं काय काय केलं आहे तुम्ही. तर म्हटलं सर असं असं आम्ही शाळेसाठी केलेलं आहे, तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे, काय अपेक्षा आहे काय. आम्ही काही त्यांना बोललो नाही तिथे, कारण कसं आहे सर आम्हाला हे म्हणजे चांगले त्यांचं दानत वृत्ती फार आहे त्यांची सर. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. तर मी रामपूरला होतो आणि रामपूरला गेल्यानंतर रामपूरमध्ये एक 6 महिन्यातच माझं एक रूम पडली तिथं. म्हणजे एक काही अपघात वगैरे झाला नाही, फक्त पडली. आणि सरांनी पेपरमध्ये वाचले आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला काय मदत पाहिजे असेल सांगा. तर सर जरा विचार करतो सांगतो म्हटलं, कारण मी पण नवीनच होतो तिथं. तर सरांनी ते लक्षात घेऊन आम्हाला त्यांच्या माणसाकडून पूर्ण असं त्याचं छप्पर घालून ती एक खोली करून दिली. परत आम्ही त्यांना मागणी केली सर अनेक खोली आमची खराब झाली, ती पण करून दिली.
अशा 2-3 आम्हाला जवळजवळ 2-2.5 लाखाची आम्हाला मदत केलेली आहे सरांनी. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी त्या ठिकाणी 9 वर्षे चांगली सर्व्हिस केलेली आणि त्यांचा मला पाठिंबा भरपूर मिळाला. आणि त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला 2 कॉम्प्युटर त्या शाळेमध्ये दिलेले आहेत आणि त्याचा सुद्धा फार उपयोग झालेला आहे. जी आमच्या शाळेतील मुलं हायस्कूलमध्ये गेली तर त्यांना त्या ठिकाणी बेसिक होतं, तर हायस्कूलमध्ये गेल्यानंतर कुणाकुणाला कॉम्प्युटर होते तर ती मुलं आम्हाला सांगत होती, सर आम्हाला त्याचा उपयोग झालेला आहे. आणि ते हात वर करणार, त्यांनाच पहिला खुर्चीवर तिथं बसवलं जात होतं. हा उद्देश ठेवूनच आम्ही आज ह्या ठिकाणी कॉम्प्युटरचं म्हणजे स्वप्न ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आत्ती सरांच्या विषयी सांगायचं म्हणजे फारच आहे. बरं, वेळाच्या अभावी मी आता पुढं नामदेव सरांचं नाव घेतो. तर नामदेव सर सुद्धा एक निसर्गप्रेमी आहेत. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रण केलं तर ते पण म्हणाले, मी काय पण असू दे, माझं काम शाळा असू दे, काय पण असू दे, मी या कार्यक्रमाला हजर राहतो. त्याचबरोबर मॅडमना पण सांगितलं, त्या मॅडम पण आलेले आहेत. त्याचबरोबर या दोघांनी म्हणजे एक चांगला उपक्रम केलेला आहे, झाडं लावणे झाडे जगवणे. वसुंधरा देवराई काय देवराई संस्था यासाठी ते संलग्न आहेत आणि त्यांच्याकडून ते म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी अर्जुनी असू दे, परत हमीदवाडा, म्हणजे जी गावं त्यांच्या संपर्कात येतात त्या ठिकाणी त्यांनी आपले वृक्ष संगोपन परत म्हणजे बरंच निसर्गाचं काम केलेलं आहे. तर त्यांना सुद्धा परवा वसुंधरा पुरस्कार मिळालेला आहे. मॅडमना पण राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. हे दोघं दाम्पत्य म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. तर या कार्यक्रमासाठी डिजिटल जे आपण आता या ठिकाणी तक्ते बघतो बघा, ही संकल्पना आमचे नाटकर सर यांची आहे. त्यांनी नाही म्हणाले मी डिजिटलच करणार आणि त्यांचं हा या ठिकाणी स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे मित्र नारायण मिर्जे हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी एक कॉम्प्युटर मी स्वतः देतो म्हणून त्यांनी पुढे येऊन त्यांनी एक दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे. आणि त्याचबरोबर या सर्वांना एकत्र करण्याचं काम सुरेश गाडगेंनी केलेलं आहे. आणि या सुरेश गाडगेंनी या ठिकाणी सर्वांना एक फोन केला. आता हे फोन पे असल्यामुळं आम्हाला कुणाच्याही म्हणजे परत जावं लागलं नाही, एका फोनवरच आमची सगळी कामं झालेली आहेत. तरी या सर्व या ठिकाणी सर्वांचं देणगीदारांचं मी हे अभिनंदन करतोय. आणि यापुढं तुम्ही मुलांनी सुद्धा याचा अगदी विनियोग चांगला केला पाहिजे. स्मार्ट TV असू दे, त्यातला अभ्यासक्रम, त्यात काय असतील त्या नोंदी लिहून घेणे, तसंच कॉम्प्युटर शिक्षण त्याचं बेसिक पण घेतलेलं पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा आपल्या घरी महागडे मोबाईल आणण्यापेक्षा एखादा कॉम्प्युटर आणा, त्याचा सुद्धा त्याला फार उपयोग होईल. पुढच्या आयुष्यात कॉम्प्युटरशिवाय काही नाही, आपण काही करू शकणार नाही. तर त्याचं सर्वांनी थोडंसं लक्षात घ्यावं. तसंच ही शाळा म्हणजे नावाजलेली आहे, त्यात काय म्हणजे हे नाही. आता आम्ही बरेच 1-2-3 महिने येत आहोत शाळेत, बघतोय कुणी कुठेही ऑफिसमध्ये बसा किंवा इकडे तिकडे जाणे नाही, प्रत्येक जण आपापल्या वर्गात कामात असतो. तर या शाळेचं नाव लौकिक वाढणार आहे. परत हे जे साहित्य मिळालेलं आहे याचा विनियोग पूर्णपणे शाळा व शिक्षक करतील. आणि पालकांनी सुद्धा याचा उपयोग म्हणजे का तर बाहेर आपली मुलं न घालता ह्या शाळेतच घालून शाळा कशी वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं मला, आमचे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर यांनी बघितलं ही शाळा 2-3 वर्षे झालं ते आहे तिथं, तर ते आपली मुलं निपाणीतून काढून ह्या शाळेत घातलेले आहेत. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतोय. तर बराच वेळ झालेला आहे, मी या ठिकाणी माझे मनोगत कारण पुढारी, कीर्तनकार आणि शिक्षक यांना माहीत कधी सुटत नाही. सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा यर्नाळ या शाळेच्या माध्यमातून बोलायचं झालं तर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. यामुळं आपल्याला जर पुढं जायचं असेल विद्यार्थ्यांना, हे सर्वांनी आता दिलंय, याचं डिजिटलकरण केलंय,
हे सगळे बोर्ड लावलेले आहे, टीव्ही आणलेले आहे, कॉम्प्युटर आणलेले आहे, पण याचा वापर योग्य करून घेतला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल, कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये व्हाल. मी माझीच अवस्था सांगतो. माझं शिक्षण काय फार झालेलं नाही, फक्त 12वी झालेलं आहे. ज्यावेळेला या शाळेतून मी 5वीला बोल नका रे 95ला या ठिकाणी मी इथून MD विद्यालयाला प्रवेश करत होतो, त्यावेळेला दारामध्ये नंदी बैलवाला आला. त्याने सांगितलं, बाबा ह्यो मुलगा परदेशात आहे. आमच्या पोटाची पंचायत होती आणि परदेशात जाण्याचं कधी शक्य घडेल असं त्यावेळेला आम्हाला वाटायचं. पण माझ्या वडिलांच्या कर्तृत्वावर असेल, माझ्या कष्टातून असेल, आज मी 11 देशामध्ये फिरून आले. त्याचं कारण काय तर या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यामुळं मला पुढे जाण्याची संधी मिळालेली आहे. फक्त मी सेकंड इयर 12वी झालेलं आहे. माझ्यापेक्षा मी काही उच्च शिक्षित असतील, पण त्यांनी अजून आहे त्या B मध्येच आहे. याचं कारण काय, तुम्हाला इथं मार्गदर्शन चांगलं आहे, शाळेची सुधारणा चांगलेली आहे, शाळेचे सर्वांच्या वतीनं योग्य असं सुधारणा झालेली आहे आणि याचा वापर आता विद्यार्थ्यांनी करून घेणं गरजेचं आहे. आणि वापर जर करून घेतला तर या सर्वांनी केलेल्याची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं आणि झाडांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी सुशोरे आळविते तुकोबारांच्या भाषेमध्ये आपल्या गावातील अनेक मंडळी वृक्षप्रेमी आहेत. आम्ही एकट्याकडे गेलो, मंदिराची देणगी मागा, ते म्हणले मंदिराची देणगी नाही, आम्ही झाडं देतो, झाडे लावा झाडे लावा. पण बघतो तर काय त्या बाजारानं परड्यातली झाडं सगळी तोडून टाकलेली. असं नको आहे. मला काय म्हणायचं आहे, ज्या ठिकाणी लावायचं आहे त्या झाडांचा योग्य वापर, पाणी घालणं आणि त्याला गरजेचं आहे. आज मयूर लकडे यांची तिथं पाण्याची टाकी आहे, तिथं जवळ आपल्याला पाणी घालून ती झाडं जगवता येतील. हे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी. एवढीच मी 2 शब्द व्यतीत करून या ठिकाणी पूर्ण विराम. आपली भारतभूमी ही थोर संतांनी, साधू संतांनी आणि शूरवीरांनी अशी सजलेली आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृती जी आहे, या थोर भारतीय संस्कृतीचा वारसा हा चालवण्याचं काम असे कीर्तनकार, वारकरी संप्रदाय आणि आध्यात्मिक लोक या ठिकाणी सतत त्यांनी चालू ठेवलेला आहे. आणि तो तसंच सतत चालू राहावा अशी एक मनोमन विनंती आहे. त्यांनी खूप सुंदर अशा शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले दौलतराव निंबाळकर सर यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. गावामध्ये डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर बरेच मान्यवर उपस्थित आहेत. शिक्षणाबद्दल प्रेम असणारी माणसं आपल्याला लावले. त्याच पद्धतीनं या शाळेत शाळा शिकून शिक्षक झालेला दाम्पत्य चौगलेबाई, त्यांचे मिस्टर आमच्या शेजारचंच गाव चौगले. त्याच पद्धतीनं या गावातली बरंच झालेली मुलं शाळा शिकले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांनी आपला छान उठवलेला आहे. मी नावं का घेत नाही, नावाकडे तर एक बाजू दाखवण्यासारखं होत आहे. परंतु बरेच इथलं विद्यार्थी जाऊन आमच्या शाळेचं नाव बाहेर सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याला कारण इथल्या शाळेतलं असणारं शिक्षक, स्टाफ वर्ग आणि त्याला आमच्या गावाच्या लोकांचं प्रामुख्यानं असणारं सहकार्य. साठी लाभलेले प्रमुख अतिथी निपाणीचे सुप्रसिद्ध असे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ श्री प्रशांत आत्नी सर यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. एर्नाळ ग्रामस्थ आणि मुलांना नमस्कार. मुलांना कंटाळला का रे? Let's go. Let's go. तर मला असं वाटतंय की डिजिटल कार्यक्रमाबद्दल सगळ्यांनी भरपूर एकमेकांना संबोधून चांगले शब्द बोललेले आहेत. मला असं वाटतं की मी मुलांना संबोधावं थोडं, कारण ते कंटाळले आहेत. पण तर तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की तुम्ही डॉक्टर व्हावं? हात वर करा. डॉक्टर व्हावं वाटतं? व्हेरी गुड. किती जणांना इंजिनियर व्हायचं आहे? अरे सगळे डॉक्टर पण होणार आणि इंजिनियर पण होणार हे शक्य नाही. काय एक होणार ठरवा. अच्छा चला, मिलिटरीत कोणाला जायचं आहे? व्हेरी गुड. ही खरं देशप्रेमी पोरं आपल्या. तर
एक छोटी गोष्ट सांगावसारखी वाटते तुम्हाला की एका गावात एक मंदिर बांधण्यात येत होतं. एका गावात एक मोठं मंदिर बांधलं, जसं अयोध्येत आता रामाचं मंदिर बांधलं तसं एका गावात मंदिर बांधलं. मग एक फेमस मूर्तिकार होते, त्यांना लोकांनी गावच्या जाऊन भेटलं आणि आम्हाला एक मूर्ती करून द्या म्हणून सांगितले, चांगली प्रतिमा देवाची करून द्या स्थापना करायला. मग तो मूर्तिकार आपल्या एका डोंगरात जाऊन जिथे चांगले दगड असतात तिथे फिरत फिरत गेला. मग पहिला त्याने एक छान मोठा दगड वेचला, मग आणखी 1-2-3 दगड वेचला. असे 4-5 मोठे दगड ट्रकमध्ये घालून आपल्या कारखान्यात घेऊन आला. कारखान्यात घेऊन आल्यानंतर मग त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देवाची पूजा आराधना करून मूर्ती करायला सुरुवात केली. मग सगळ्यात पहिला एक छान गोल माठ दगड होता. काय होता? गोल दगड होता. मग त्या दगडाला त्यानं प्रार्थना करून छन्नी हातोडा वापरायला सुरू केला. त्याच्यावर मूर्ती करायचं झालं तर काय लागतंय? छन्नी हातोडा पाहिजे आपल्याला. छन्नी हातोड्याचा मार घातल्यावर त्यातून आवाज आला, अरे दादा, मला हे मार सहन होत नाही आणि माझी तू मूर्ती करू नको, मी असाच चांगला आहे. मग त्यानं काय केलं? त्या दगडांना आपला चान्स घालवला. बरोबर आहे, मी दगड आहे असाच राहतो म्हटला. मग त्या मूर्तिकार परत पुढे गेला, दुसऱ्या दगडाला नमस्कार केला. मग त्याला पण विचारला, तुला मूर्ती व्हायचंय? तो म्हणाला, हो, मला मोठी मूर्ती व्हायचंय. खरं तुला हातोडा आणि छन्नी सहन करावं लागणार. काय सहन करावं लागणार? मग त्याचे गण घातलेले दुखणार की नाही दुखणार? दुखणार ना. शाळेत मग माईजीनी मारलं, शिक्षकांनी मारलं तर दुखतंय का नाही तुम्हाला? तसं मग तो म्हणाला की हो ठीक आहे, खरं मी सगळे दुःख सहन करायला तयार आहे. असं करत करत मग त्यावर मूर्तीचं काम चालू केलं त्यांनी आणि करत 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 त्याची एक सुंदर प्रतिमा तयार झाली. मग गावचे लोक आले, त्यांनी बघितलं ती मूर्ती त्यांना फार आवडली. मग दुसऱ्या दिवशी ती मूर्ती न्यायचं ठरलं, मूर्ती घेऊन जायचं ठरलं. मग ती मूर्ती नेते वेळी काय झालं, गावकऱ्यांनी बघितलं की बाहेर एक काय पडलाय? दगड. कोणता दगड होता तो? जो नाही म्हटला आम्हाला मूर्ती व्हायचं नाही. तर गावातले एक आजोबा होते, म्हणलं चला ह्याला घ्या, नारळ फोडायला उपयोगी येतोय. कशाला तो उपयोगी येतोय? मग गावात वाजत वाजत त्या मूर्तीची स्थापना होते, सगळे होते. रोज त्या मूर्तीची पूजा होते. काय होते? पूजा, आराधना, अभिषेक, रोज वेगळे वेगळे कार्यक्रम. खरं लोक येतात, देवळात पाया पडतात आणि नारळ कुठं फोडतात? बरी. तर कशावर फोडतात? दगडावर. मग आता रोज त्याला ते किती नारळ 50 पडले, 100 पडले, डोक्यावर दना 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 पडतात. तर रोज त्याला तो मार खावा हा लागतोच. तो रडायला चालू करतो, अरे देवा, मी त्यावेळी चुकलो. त्यावेळी जर मी ते मार सहन केलो असतो तर मीच आज मूर्ती राहिलो असतो आणि हा दगड म्हणून बाहेर राहिला असता. तर या स्टोरीचं तात्पर्य काय? या स्टोरी मधनं तुम्हाला काय समजतंय? काय समजतंय तुम्हाला? तर आज सांगा सांग काय चुकलं सांगा. काय तात्पर्य होतं त्या स्टोरी मध्ये? एकदम करेक्ट उत्तर दिलं त्यांनी. तर आज तुम्ही शाळेत शिकत आहात, करेक्ट आहे? तर आज तुम्हाला इथं शिक्षक बोलणार, मारणार, आई वडील रागवणार, हे करू नका, ते करू नका असं सांगणार. हे सगळं छन्नी हातोडीचे मार आहेत. हे जर तुम्ही सहन केला तर तुम्ही पण मूर्ती होणार, नाहीतर काय होणार? नारळ फोडणार. ओके, तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आजच्या येरमाळ शाळेमध्ये ई लर्निंग म्हणजे डिजिटल क्लासरूम उद्घाटनाचा सोहळा, सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी. 1-1.5 महिन्यापूर्वी सुरेश गाडगे आणि इंजल सर वगैरे ही सगळी मंडळी आमच्या अर्जुनी शाळेमध्ये आली आणि शाळेत आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर अगदी सहजतेनं मुलं ह्या गोष्टी वापरतात.
कारण खऱ्या अर्थानं या गोष्टीची आम्ही जी सुरुवात केली ती 2010 झाली. प्रत्येक जण काय म्हणते की माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तुम्ही आम्ही संगणकाचा वापर केला पाहिजे. आमचं फक्त काय झालंय की या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या झाल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने एखाद्या वेळी ज्यावेळी आपल्याकडे क्रिया होते किंवा ज्यावेळी ऍक्शन होते आणि हा ज्यावेळी कृतीचा विचार असतो त्याच वेळी तो मुलांना एक वेगळेपणा देत असतो. आणि यावरती ज्यावेळी आम्ही सुरुवातीला प्रयोग केला त्यावेळी लोकांना वाटलं की टीव्हीवरती काय मुलं शिकणार, असं कुठलं सॉफ्टवेअर असते काय, मग शिक्षणाचं काय काम आहे, अशा प्रतिक्रिया सुद्धा लोकांच्या आल्या. पण ज्यावेळी खऱ्या अर्थाने याचं यश ज्यावेळी लोकांच्या लक्षात आलं आणि दुर्दैवानं आपल्याकडे कोरोना 2019 मध्ये ज्यावेळी त्याची सुरुवात झाली आणि त्यावेळी आम्हाला प्रत्येकाला वाटायला लागलं की आपल्याकडं अशा प्रकारची काहीतरी एक सप्लिमेंटरी सिस्टम पाहिजे की जेणेकरून आपण विद्यार्थ्यांना घर बसल्या सुद्धा या गोष्टी सहजतेने देता येतील. मी तुम्हाला सांगतो की हाऊ टू इम्प्लिमेंट ई लर्निंग कन्सेप्ट इन प्रायमरी स्कूल, तर याच्यावरती 12 देशातील लोकांच्या बरोबर सेमिनार करण्याची सुवर्ण संधी माझ्यासारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाला मिळणं आणि खऱ्या अर्थाने ही जर गोष्ट असेल तर ती आम्हाला या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळाली. मुलांसाठी एक गोष्ट आहे, एका माणसाला सांगितलं की 100 फूट खुदाई केल्यानंतर आपल्याला सोनं सापडणार आहे. काय सापडणार आहे? मग खुदाई करायची का नाही? खुदाई करायची की नाही? सोनं मग नाही. आणि 100 फूट खुदाई केल्यानंतर आपल्याला सोनं मिळणारच आहे हे ज्यावेळी त्या माणसाला लक्षात आलं त्यावेळी त्यानं खुदाई करायला सुरुवात केली. पण खुदाई करायला ज्यावेळी सुरुवात केली 97 फुटामध्ये खुदाई केल्यानंतर आजूबाजूचे जाणारे लोक काय म्हणाले, कशाला खुदाई करत बसलाय, कधी सोनं लागलं तर? सोनं नसते, ते आपण विकतच घ्यायचं असते. असं म्हटल्यानंतर 97 फुटापर्यंत खुदाई केल्यानंतर तो काम थांबवतो. आणि असं म्हणणारी जी मंडळी असतात ती माणसं त्या पुढे राहिलेले जे 3 फूट आहे हे 3 फूट कशा प्रकारे खुदाई करायची याचं नियोजन करतात आणि त्याच्याकडे जुनी सगळी जी हत्यारं वगैरे असतात ही सगळे आपल्याकडे घेतात. त्याची पुन्हा नव्याने रिपेअरिंग केली जाते आणि 3 फूट खुदाई केल्यानंतर खऱ्या अर्थाने ते सोनं सापडतं. 3 फीट गोल्ड नावाची ही कादंबरी आहे. आणि ज्या माणसानं 97 फुटापर्यंत खुदाई केल्यानंतर ज्याला यश मिळालं नाही तो माणूस डर्बी नावाचा माणूस की ज्यानं जगामध्ये सगळ्यात पहिला ही आपण ज्याला आपण LIC आपल्याकडे म्हणतो तर ही आयुर्विमा कंपनी त्या माणसाने काढलेली आहे. मला सांगायचं पण इतकंच आहे की आज आपल्याकडे हे जे सॉफ्टवेअर ज्यांनी बनवलेलं आहे त्यांनी 97% पर्यंत खुदाई केलेली आहे आणि ते आज आमच्या हातात आलेलं आहे. म्हणजे फक्त 3 फूट आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे. तुम्हाला बाळांनो एकच गोष्ट मी सांगतो की तुमचा महिन्याभरातला जो अभ्यासक्रम आहे हा महिन्याभरातला अभ्यासक्रम हा या संगणकाच्या माध्यमातून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 30% वेळेमध्ये तो पूर्ण होतो आणि 70% वेळ हा तुम्हाला त्यामधले 5 प्रकारचे खेळ आहेत त्यामध्ये तुमची त्यावरतीच परीक्षा आहे आणि परीक्षा दिल्यावरून पेपर तपासावा लागत नाही, तुमच्या समोर त्याचे मार्क्स देतात. अशा प्रकारची त्यामध्ये रचना आहे आणि ह्याला कुठेही तुम्हाला इंटरनेटच्या सुविधेची काहीही गरज नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर आज आपल्या हातामध्ये आपण नेट पाहिजे म्हणतोय पण नेटचे दुष्परिणाम देखील आहेत. आणि मला असं वाटतंय की गेल्या 14 वर्षामध्ये मी या डिजिटल टेक्नॉलॉजीवरती काम करतोय आणि हे काम करत असताना कुठल्याही पालकाची कधी तक्रार काय येऊ शकत नाही पाटील साहेब. तर त्यामध्ये ऑफलाईन आहे ना सगळं, म्हणजे बाकीचं काय ओपन झालं आणि त्याचा काय ड्रॉबॅक झाला अशी गोष्टच होत नाही. त्यामुळे बाळांनो ज्यांनी याच्यावरती संशोधनाचं काम केलं ते 97% केलेलं आहे आणि तुम्हाला आम्हाला जे काम करायला लागणार आहे ते फक्त 3% काम करायला लागणार आहे. आणि हे 3% काम केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या एर्नाळमध्ये सुद्धा ही सोन्याची खाण सापडणार आहे आणि ही खाण म्हणजे तुम्ही आहात. आणि ज्यांनी ह्या आज इथं व्यासपीठावरती बसल्यानंतर सत्कार समारंभामध्ये वेळ जरी गेला असला तर त्या प्रत्येक माणसाने विचार केला आहे की ज्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे त्या शाळेतील आज समोर मीच आहे आणि म्हणून बाळांनो तुमच्यासाठी दिलेली ह्या गोष्टी आहेत. त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही उपयोग करा. नेहमीच आपण म्हणतोय की झाडे लावा झाडे जगवा. अध्यक्ष साहेब आपण गाडी खरेदी करू शकतोय पण आज कुठलंही मार्केट नाही की तिथं आपल्याला ती सावडी मिळू शकेल. बाळांनो मध्यंतरी मी थायलंडला जाऊन आलो. थायलंडच्या शाळेमध्ये प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 400 झाडं जगवायलाच पाहिजेत अशा प्रकारचा अट्टहास आहे आणि म्हणून तो देश आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 2.5 पट पुढे आहे. आपल्या देशाचा 2.5 रुपये म्हणजे त्या देशाचा 1 थाई बात आहे.
आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची युनिसेफने ठरवून दिलेली 17 गोल्स आहेत, ती 17च्या 17 पूर्ण करणारा आणि आपल्या महाराष्ट्राच्या निम्म्या लोकसंख्येचा असणारा तो देश हे सगळे गोल जर पूर्ण करू शकत असेल तर मला एकच वाटतं याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, बाळांनो तुम्ही इतके मोठे व्हा की तुम्हाला पाहत असताना आम्हाला आमची मान ताट करावी लागेल. धन्यवाद. आणि आपल्याला निसर्गाचं जतन कसं करावं हे अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित असलेल्या चौगले मॅडम यांनी आपलं मनोगत 2 शब्दामध्ये व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार सर्वांना. मला इथे व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर आहेत, उपस्थित सर्व माझे माहेरचे भाऊ, काका आणि सर्व प्रिय विद्यार्थी, या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे माहेरी येताना माहेरवासी रिकामी येऊ शकत नाही. तर सरांनी सांगितलं, चौगले सरांनी, माझ्या मिस्टरांनी सांगितलं की मुलांना काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे. झाडं तर द्यायचीच आहेत, परंतु मुलांसाठी विशेष कार्यक्रम आहे, त्यामुळे वह्या आणि पेन खास मुलांसाठी वाटप होणार आहे या कार्यक्रमाच्या नंतर. या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. सर्व्हिस माझी आता 27 वर्ष पूर्ण झाली आणि जे काही आज मी आहे, बेळगाव जिल्ह्याचे आदर्श शिक्षिका पुरस्कारही मिळाला, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या गावाला आणि माझ्या गावातील या यर्नाळच्या शाळेला जातं असा अभिमानाने मला सांगायचं वाटतं. या शाळेतून त्याचबरोबर लाईट गेली वाटतं, तर या गावातील जे संस्कार आहेत, माझं आराध्य दैवत पांडुरंग रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणी या मंदिरामध्ये मुलांनो अतिशय सुंदर असे संस्कार आम्हाला मिळाले. कसं जगायचं हे या मंदिरातून होणाऱ्या प्रवचन कीर्तनातून हा वारसा आम्हाला मिळाला. अतिशय उत्कृष्ट असे अभ्यासक यांचं प्रवचन कीर्तन हे ऐकलं आम्ही. त्याचबरोबर या शाळेतील शिक्षकांनी अतिशय सुंदर असं आम्हाला घडवलं. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेले, अतिशय उत्कृष्ट काम केलेले इथे माझे भाऊ बसलेले आहेत आणि त्यांनी अतिशय आग्रहाने मला आमंत्रण दिलं आणि ते यथोचित माझा सत्कार केला. त्याबद्दल मी मनपूर्वक गावकऱ्यांचं, सर्व भावांचं, काकांचं, तात्यांचं, स्टेजवरील सर्व मान्यवरांचं मनपूर्वक असं आभार मानते. आणि मुलांसाठी, मुलं अतिशय उत्सुक आहेत, त्या मुलांसाठी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. मुलांनो, शाळेत जे काही मिळतंय मुलांनो, माईक बंदच आहे का? ऐकायला? हॅलो मुलांनो, माईक ठेवते. तर आपण घडत असताना आपल्याकडे विनम्रता पाहिजे. ती कितपत पाहिजे? ते राजा रस्त्याने जात असतो आणि रस्त्याने जात असताना एक अतिशय म्हातारा, ज्याला स्वतः चालता येत नाही इतका म्हातारा झालेला माणूस रस्त्यात बसलेला असतो आणि मग राजाची स्वारी येत असते. राजाच्या बरोबर प्रधानजी, सैन्य सगळं येत असतं. मग एक सैनिक, साधा सैनिक येतो आणि त्या आजोबांना म्हणतो, ए म्हाताऱ्या, रस्त्यात काय बसलायस? महाराज येणार आहेत रस्त्यातून, तू बाजूला सर, इथे रस्त्यात मध्ये बसलास, भरपूर चिरडून जाशील, सैन्य यायला लागलंय. तर तो म्हातारा माणूस म्हणतो तरीच. त्यानंतर थोडं अंतर गेल्यानंतर प्रधानजी येतात, राजाचा मुख्य सेवक. तर ते प्रधानजी म्हणतात, हे म्हातार बाबा उठावो, रस्त्यात बसू नका, चिरडून जाल रथाखाली आणि उठून बाजूला जा. तर तो म्हातारा माणूस म्हणतो तरीच. मग तसाच बसून राहतो. इतक्यात राजाची रथ स्वारी तिथे येते. राजा रथातून खाली उतरतो आणि त्या म्हातार बाबापाशी जातो आणि म्हातार बाबांना म्हणतो, बाबा रथ यायला लागलाय, उठता का तुम्ही? तर ते महाराज म्हणतात की, म्हातारे बाबा म्हणतात,
बाळ मला उठता येत नाही आहे, तर म्हणतात ठीक आहे आजोबा, मी तुम्हाला मदत करतो. त्यांना उठवतात स्वतः आणि रस्त्याच्या बाजूला नेऊन बसवतात आणि मग रथामध्ये बसून ते राजवाड्यामध्ये निघून जातात. त्यावेळेला ते म्हातारे बाबा जाताना म्हणतात तरीच. आता संध्याकाळ होते, सगळेजण आपापल्या कामं आवरून बसलेले असतात. राजवाड्यामध्ये जो सैनिक असतो रागावलेला, तो प्रधानजी आणि राजा एकत्र येतात आणि हे तिघेही म्हणतात की आज एक माणूस भेटला आणि तो मला म्हटला तरीच. प्रधानजी म्हणतो मलाही म्हटला तरीच आणि राजा म्हणतो मलाही तरीच असं म्हटला. मग या तरीचा अर्थ काय? तुम्हाला कुणाला काही कळलं काय रे? तरीचा काय अर्थ? मग या तिघांनाही काहीच कळलं नव्हतं. मग म्हणतात आपण त्या म्हातार बाबांना परत भेटायला जाऊया. संध्याकाळी ते म्हातार बाबांना परत भेटायला जातात आणि ते म्हातार बाबांना विचारतात आम्हाला तिघांना पण तुम्ही तरीच म्हटला, त्याचा अर्थ काय? तिघांनाही कळला नाही. तर ते म्हातार बाबा म्हणतात की शिपाई जो आहे, पहिला सैनिक जो आहे तो येतो आणि ओरडतो आणि म्हणतो की म्हातार बाबा तुम्ही रस्त्यातून बाजूला व्हा, राजे महाराजे येतात, दिसतात का नाही? भाषा कशी आहे? अतिशय उर्मट उद्धट आहे. त्यामुळं तरीच तू सैनिक राहिलायस, तू राजा नाही झालास. मग प्रधानजी म्हणतो मला का तरीच म्हटला? तर ते म्हणतात की तू प्रधानजी का आहेस, तर तुझ्यातलाही मदत भाव जो आहे तो राहिला नाहीये. तुला दिसत होतो मी उठू शकत नाहीये, परंतु मला मदत केली नाहीस. तू मदतीचा हात माझ्याकडे केला नाहीस, फक्त त्या शिपायापेक्षा थोडीशी सॉफ्ट भाषा वापरलीस, मऊ भाषा वापरलीस आणि उठून जा असं सांगितलं, उठायला मदत केली नाहीस. म्हणून तू तरीच प्रधानजी आहेस. आणि महाराज म्हणतात मला पण तुम्ही तरीच म्हटला, का म्हटला? तर महाराजांना म्हणतात की तुम्ही राजा आहात, परंतु तुमच्याकडे त्या पदाचा भाव नाही, गर्व नाही, अभिमान नाही. कारण का मी उठू शकत नाही हे तुम्हाला दिसत होतं, तिघांनाही दिसलं होतं, परंतु राजा असून तुम्हाला मी दिसलो असाही आहे. आणि त्यामुळे मला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी स्वतः मदत केली आणि तुम्ही मला बाजूला केलं आणि मग तुमच्या वारातून घरी गेलात. त्यामुळं तरीच तुम्ही राजा आहात. जर मुलांनो या गोष्टीतून शिकायचं काय आहे, जितकी विनम्रता, दुसऱ्यांना मदत करण्याची भावना आहे, तेवढंच आपल्याला देव देत असतो आणि आपल्याला मोठं बनायची संधी मिळत असते. आणि या गोष्टीबरोबर आपल्याला सर्वांनाच दुसऱ्यांना मदत करावी, आपलं गाव मोठं व्हावं, आपली शाळा मोठी व्हावी आणि सर्वांचा मानसिक विकास व्हावा, यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. मला इथे यथोचित सत्कार केला गावकऱ्यांनी, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानते. छोटंसं भाषण थांबवते. माहेरची ओढ काय असते ती फक्त माहेरवाशिनीलाच माहीत असते. विद्या विनयने शोभते अशाच अर्थाचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले दिनकर लाटकर सर यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी मांडावेत अशी मी त्यांना विनंती करते. सुरुवात झाली श्री जन्मांचे सगळे कॉम्प्युटर सुरुवात झाली. मग कॉम्प्युटर दिव्या म्हटलं त्यावर आपण ई लर्निंग करूया. तर ई लर्निंग करण्याचा उद्देश वेगवेगळा आहे. तर त्याचा मागोवा घ्यायचा म्हटला तर देश स्वतंत्र झाल्यापासून शिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे तो वेगवेगळ्या अवस्थेतून गेलेला आहे. ज्यावेळी ब्रिटिशांचं राज होतं त्यावेळी भारतीय शिक्षण पद्धती काय होती, फक्त कारकून तयार करणं, याच्याची अपेक्षा काय नव्हती, फक्त कारकून तयार करणं. तरी मला वाटतं 67-70 दरम्यान परत सगळ्या अभ्यासक्रमाची ढवळाढवळ म्हणजे सगळी नवीन रचना केली गेली आणि हे सगळा अभ्यासक्रम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या NCERT याबाबत राबवला होतो. हे NCERT काय करतं, एक साधारणपणे माहीत आहे राज्य कुठले असू दे, ते कर्नाटक असू दे, तामिळनाडू असू दे, आंध्र असू दे, एक अभ्यासक्रमाचा गाभा घटक ठरवतं आणि ते राज्याला देतं ह्या गाभा घटकामध्ये तुमचा काय असतो तो अभ्यासक्रम बसवा. मग ते कर्नाटक असू दे, महाराष्ट्र असू दे, कुठले राज्य असू दे, मुळात सेंट्रल गव्हर्नमेंटची NCERT संस्था आहे. सर बरोबर आहे ना? NCERT संस्था आहे आणि ती संस्था गाभा घटक ठरवते. त्या गाभा घटक एक भाग आहे, 12 गाभा घटक आहे. ते गाभा घटकाच्या आधारेच तुम्ही कुठलाही अभ्यासक्रम कुठल्याही राज्यात राबवायचा आहे. ठीक आहे, इतिहास भूगोल वेगळा असू शकतो, त्याची लँग्वेज वेगळी असू शकते. आणि त्यावेळी काय झालं, सुरुवातीला देश स्वतंत्र झाला होता म्हणून भारतातल्या मुलांना निरक्षरता खूप होती. मग सुरुवातीला काय केलं भारत सरकारनं त्यावेळी, तर काही करून मुलं शिकू देत,
फक्त मुलांना असे समजलं असं पुढे झाला. शिक्षकांचं एसडीएमसी सर्व सदस्यांचं टाळ्यावर मुलांना सगळ्यांनी आपापले विचार मांडलेले आहेत. आता कसं आहे, आमच्या ग्रामपंचायत अध्यक्षांनी सांगितले की तुमच्यावर सोपवा आणि एसडीएमसी अध्यक्षांनी सांगितले काय तुमच्यावर सोपवा, मला सूचना दिल्या. त्यामुळे मी 10 मिनिटं बोलतो तर शांत 10 मिनिटं शिकतो नाही का. वास्तविक आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्याला माहित आहे. आजचं युग कुठल्या युगाचं हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे. त्या दृष्टीकोनातून हा डिजिटल हॉल आपण आज या ठिकाणी केला. या डिजिटल हॉलसाठी आपण 1 वर्षाच्या मागं आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1,80,000 रुपये 15 फायनान्स मधून आणि आम्हाला ही संकल्पना सुचवली कशी किंवा आजचा हा कार्यक्रम मॅडम कसा, याचं मूळ कारण काय सांगतो. एक कुठेतरी एक सुरुवात करायला लागते आणि ती सुरुवात धर्मस्थळाचे जे काय अधिकारी होते त्यांनी सुरुवात केली. त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी त्यावेळेला आमच्याशी काय बोलले की सेल्को फाउंडेशन आहे त्यांच्याकडून तुम्हाला 1,80,000चे एक TV 50 इंची, एक तुमचा इन्व्हर्टर, एक बॅटरी आणि 2 सोलर पॅनल अशा पद्धतीचं तुम्हाला मिळणार. सेल्को फाउंडेशन त्याबद्दल 90,000 रुपये आणि 90,000 रुपये कोण भरायचं, ग्रामपंचायत भरायचं. त्यावेळेला आम्ही 90,000 रुपये भरले, पण सूचनाचं काम करून केलं धर्मस्थळच्या लोकांनी केलं. यानंतर आपल्या गावचे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष श्री निंबाळकर सर यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं असं मी त्यांना सर्वांच्या वतीनं विनंती करते. देणगीतून आज इथं साकारलेले डिजिटल क्लासरूम आणि ई लर्निंग, त्याचबरोबर देणगीदारांचा सत्कार समारंभ या प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले यर्नाळ ग्रामपंचायत अध्यक्षा सौ अकाताई कांबळे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर प्रशांत अत्नी सर, त्याचबरोबर श्री नामदेव दोगरे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर यर्नाळ ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष श्री दिग्विजय निंबाळकर सर, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सदस्य समरसिंह निंबाळकर, अशोक आयवाळे, सौ अर्चना कांबळे, त्याचबरोबर राजेंद्र घाटगे, त्याचबरोबर या ठिकाणी एसडीएमसीचे आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री भूषण कामकर, त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले श्री दौलतराव निंबाळकर, श्री सिद्धोजीराजे निंबाळकर, गुलाबराव निंबाळकर, श्री किसन देसाई सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर या ठिकाणी जालन्याच्या देणगीतून या ठिकाणी साकार झालेल्या खोलीचे उद्घाटन त्यांच्या सत्काराला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सत्कार मूर्ती या सर्वांचं, त्याचबरोबर आमचे एसडीएमसीचे सर्व सदस्य तसंच सर्व या ठिकाणी शाळेविषयी असलेले शिक्षण प्रेम असलेले शिक्षणप्रेमी या सर्वांचा या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.